नमस्ते फ्रेंड्स, हाउ आर यू? शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आपले काही स्टुडंट्स आहेत, काही विद्यार्थी आहेत, या सर्वांचा आपण मित्रांनो एक फीडबॅक घेणार आहोत. आपली 20 एप्रिलला नवीन बॅच सुरू झाली होती आणि आज 10 मे, जवळपास 20 दिवसामध्ये आपल्या मुलांचा काय रिझल्ट वगैरे आलेला आहे ते आपण विचारूया, मुलांनाच विचारूया नक्की खरंच रिझल्ट आलेला आहे का. सोनाली प्लीज मला सांग, ज्यावेळी तू 20 तारखेला आले, किती 22 तारखेला आले ना तू? हां, 22 तारखेला आली, त्या दिवसापासून ते आजचा हा 10 तारीख आहे, 20 दिवसामध्ये नक्की तुला काय रिझल्ट वाटतोय? नक्की जोरात सांगायचं, खूप बदल झाला असं जोरात बोल. हां, माझ्यात खूप बदल झाला असं मला वाटते. हां, मला जराही वाटते. म्हणजे इंग्रजी तुला म्हणजे सुरुवातीला इंग्रजीची भीती वाटत होती, आता काय वाटतंय? खूप सोपं वाटते इंग्रजी. हां. आणि आपण काय काय शिकलो त्याच्यामध्ये? आपण काय काय शिकलेलं आहे? सेल्फ इंट्रोडक्शन वगैरे शिकलेलं आहे, थँक्स किंवा एक्स्ट्रीमली सॉरी वगैरे कधी म्हणायचं, बेसिक आपण सर्व काही शिकलेलं आहे. त्यानंतर आपण काइंड ऑफ सेंटेन्ससुद्धा पाहिलं. तर तुला कोणतंही वाक्य दिलं तू बनवू शकते, बरोबर आहे? हां, ओके, सिट डाऊन प्लीज, स्टँडअप. हां, तर मला सांग, तू 22 तारखेला इथं आली. 22 तारखेपासून आज 10 तारीख आहे, जवळपास 18 दिवसामध्ये तुला काय रिझल्ट वाटतो सौम्या? मला वाटतं की माझ्यात पण खूप बदल झाला आहे आणि इंग्रजी मला अवघड वाटत होतं, आता सोपं वाटत. एकदम सोपं वाटत आहे. आता आपण काय शिकतोय सध्या? सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्यामध्ये सुद्धा आपण बरंच काय शिकलेलं आहे की एस कधी किंवा डू डज कधी किंवा WH टाईपचं क्वेश्चन, इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह, प्रश्नार्थी वाक्य वगैरे कशी शिकलेलं आहे, सगळं काय आपण शिकलेलं आहे. काइंड ऑफ सेंटेन्ससुद्धा आपण पाहिलेलं आहे, त्यामध्ये विधानार्थी वाक्य असू द्या, आज्ञार्थी वाक्य असू द्या, सर्व काय आपण शिकलेलं आहे. हां, तू उठ, काय नाव आहे तुझं? हां, संस्कृत प्लीज सिट. मला इंग्रजी खूप अवघड वाटतं, आता सोपं. हां, एवढंच. अजून दुसरं काय आपल्या क्लास संदर्भात? बाबा सर आम्हाला वाक्य बनवता यायला लागले ती, किंवा असं बेसिक सर तुम्ही खूप छान शिकवा, असं बेसिक सांगा की, किंवा सर तुमची शिक्षणाची पद्धत आम्हाला आवडत नाही आहे, ह्याच्यापेक्षा अजून इझी सांगा, असं काहीतरी सांग ना. सर तुम्ही खूप भारी शिकवता. ए तू उठ, सांग. मला इंग्रजीची खूप भीती वाटत होती, पण आता खूप सोपं होतं. होय ना, ओके. हां, समृद्धी. सर मला असं वाटतं की माझ्यामध्ये खूप बदल झाला, कारण की इंग्रजी मला अगोदर जास्त अवघड वाटत होतं, आता खूप सोपं वाटतं. हां, त्याच्यामध्ये आता आपण स्टुडंट्स आपण काय काय शिकलो सुरुवातीला? एक्स्ट्रीमली सॉरी कधी म्हणायचं. हां, अजून सांग. काइंड ऑफ सेंटेन्स शिकलो का? वाक्यांचे प्रकार 4 प्रकार आहेत, ते 4ही प्रकार आपण शिकलेलो आहे, बरोबर आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ॲसोरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे उद्गारार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्य कसं करायचं वगैरे, ते सर्व काही आपण शिकलेलो आहे. आता इथं काय आपले छोटे स्टुडंट्स वगैरे आहेत, ते आपल्यासोबत बोलू शकणार नाहीत कारण ते लहान आहेत अजून, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा खूप परिवर्तन झालेलं आहे. एकदम इझिली ते ABCD, A फॉर ॲपल, B फॉर बॉल असं बेसिकली ते लिहू शकतात. तर तू मला सांग रे, उठ. हां, तुला काय वाटतं आपल्या म्हणजे इंग्लिश क्लासचा नक्की तुला काय फायदा झाला आमच्या शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लासचा? वाक्य बनवायला वगैरे येतात. अजून काय काय येते?